नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण सगळे जाणतो की जे कर्म करतो त्याचे फळ मिळतेच. हा कर्माचा नियमच आहे. आपण जर चांगले कर्म केले तर त्याचे फळ चांगलेच मिळते आणि आपण जर वाईट कर्म केले तर त्याचे फळ हे दुःख, यातना, आजार, आर्थिक नुकसान अशा त्रास देणाऱ्या परिणामांमध्ये भोगावे लागते. याशिवाय आपण असेही ऐकतो की स्वामींच्या कृपेने संकट हलके होते, वेदना कमी होतात. कर्माचे फळ टाळता येत नाही, पण स्वामींची कृपा त्याची तीव्रता कमी करते. ती आपल्या जीवनातील दुःख शांतीत बदलते. कधी मोठे संकट फक्त छोट्या त्रासात संपते, कधी मोठी वेदना सहन करण्याची ताकद मिळते. हे सगळे स्वामींच्या कृपेचेच काम असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींची कृपा आपल्या कर्माचा भार कसा हलका करते. तारक मंत्रामध्ये सांगितलेले आहे की स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. याचा अर्थ असा की स्वामी स्वतः भक्तांचे प्रारब्ध म्हणजेच कर्मफळ नियंत्रित करतात. स्वामी ते पूर्णपणे मिटवत नाहीत, पण भक्ताला जेवढे सहन करता येईल तेवढेच अनुभवायला लावतात. म्हणूनच संकटे येतात, पण ती आपल्याला तोडत नाहीत, ती शिकवतात, आपल्याला तयार करतात. हा स्वामींचा करुणामयी हस्तक्षेप स्वामींच्या प्रेमाचे स्वरूप आहे. पण याचा अर्थ असा नाही की स्वामींची कृपा आहे म्हणून वाईट कर्म करत राहायचे. स्वामींची कृपा म्हणजे परवानगी नाही, तर जबाबदारी आहे. कृपा म्हणजे चेतावणी की आता चूक पुन्हा करू नकोस. जर आपण पुन्हा वाईट कर्म केले तर नवीन बंध तयार होतात. कृपा जुने कर्म हलके करते, पण नवीन कर्म आपणच ठरवतो. म्हणूनच आपण नेहमी सजग राहून चांगले विचार, शब्द आणि कृती ठेवावी. तेव्हा स्वामींची कृपा कायम राहते आणि आपले जीवन हलके होते. कर्म म्हणजे काय असते? कर्म म्हणजे फक्त कृती नाही, तर आपले विचार, भावना आणि कृतींचा एकत्रित परिणाम असतो. आपण जे काही करतो, बोलतो किंवा विचार करतो ते ब्रह्मांडामध्ये ऊर्जा म्हणून साठवले जाते. नंतर तीच ऊर्जा आपल्याकडे परत येते. आपण जे काही कर्म करतो त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. आनंद, दुःख, यश किंवा अपयश म्हणून. म्हणूनच कर्म म्हणजे आपल्या कृतींचा परिणाम असतो जो आपल्या जीवनाला आकार देतो. कर्माचे फळ टळत नाही, कारण हा ब्रह्मांडाचा अटळ नियम आहे. आपण जे केले, जसे केले तसेच परत आपल्याकडे येतेच. कोणतेही देव, गुरु किंवा स्वामीसुद्धा हा नियम मोडत नाही. ते दैवी आहेत, पण न्यायावर आधारित आहेत. म्हणूनच कर्माचे फळ पूर्णपणे रद्द करता येत नाही, पण स्वामींच्या कृपेने त्याचा तीव्रपणा नक्कीच कमी करता येतो. स्वामींची कृपा म्हणजे त्यांचे दैवी संरक्षण असते. हे संरक्षण म्हणजे आपल्या भल्यासाठी केलेला अदृश्य हस्तक्षेप असतो. स्वामींची कृपा म्हणजे कर्माचा नियम रद्द करणे नाही, तर त्या नियमाच्या परिणामाचे स्वरूप बदलणे आहे. जेव्हा आपण स्वामीचरणी संपूर्ण समर्पण करतो तेव्हा स्वामी आपल्या कर्मामध्ये हस्तक्षेप करतात. ते कर्म रद्द करत नाहीत, पण त्याचा परिणाम कमी करतात किंवा त्याचे स्वरूप बदलतात. स्वामींनी अनेक भक्तांच्या जीवनात असेच दाखवले आहे की कर्मामुळे मोठे संकट येणार असते, पण कृपेमुळे ते लहान स्वरूपात येते. जे संकट मोठे असते ते लहान स्वरूपात येते. जी वेदना असह्य असते ती सहन करण्यासारखी होते. कधी एखादा अपघात टळतो, तर कधी आजार हलका होतो, कधी दुःख शिकवणीमध्ये रूपांतरित होते. स्वामींची कृपा कर्म थांबवत नाही, पण त्याचा भार कमी करते. स्वामींची कृपा आपल्याला ताकद देते, त्यामुळे आपण शांतपणे सगळे पार करू शकतो. स्वामी कर्म संपवत नाहीत, कारण तो सृष्टीचा नियम आहे, पण स्वामींच्या कृपेने त्या कर्माचा परिणाम सहन करण्यासारखा आणि शिकवण देणारा होतो. जेव्हा आपण श्रद्धेने सर्व काही स्वामींवर सोपवतो की स्वामी जे योग्य आहे तेच घडवा, तेव्हा स्वामी कर्माचे ओझे आपल्यावरून कमी करतात. पण जर आपण हट्ट धरला की माझ्या मनाप्रमाणेच व्हावे, तर स्वामी आपल्याला अनुभव देतात, शिकू देतात. स्वामी आपल्या मनाला शक्ती देतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन शांत राहते. वेदना असली तरी ती आपल्याला तोडत नाही, फक्त शिकवते. स्वामी आपल्यामध्ये समज वाढवतात. तेव्हा आपल्याला कळते की हे दुःख शिक्षणासाठी आहे, शिक्षा म्हणून नाही. यामुळे आपला परिस्थितीवरचा राग, भीती किंवा तक्रार नाहीशी होते. स्वामी आपल्याला एक आंतरिक शांतता देतात. संकट असतानाही आतमध्ये एक स्थिरता आणि विश्वास राहतो की स्वामी आहेत. स्वामींची कृपा म्हणजे संरक्षण आणि आधार असतो. आपण कर्माच्या भाराखाली दबू नये म्हणून स्वामी आधार देतात. कधी हे आपल्याला जाणवतही नाही, पण नंतर मागे वळून पाहिले की कळते की स्वामी कृपेने सगळे सहज पार पडले. म्हणूनच असे म्हणतात की स्वामी कर्म बदलत नाहीत. कर्माचे फळ मिळतेच, पण ते आपल्याला त्या कर्मातून सुरक्षितपणे पार नेतात. स्वामी कृपेने ते दुःख न राहता अनुभव बनते. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी कसे पात्र व्हावे?
स्वामींची कृपा नसेल तर कर्माचा भार हलका होणे शक्य नाही, कारण स्वामींची कृपा म्हणजे ती दैवी शक्ती असते जी आपल्याला दुःख सहन करण्याची ताकद देते. ती आपल्याला तोडत नाही तर स्थिर ठेवते. पण फक्त कर्म हलके व्हावे म्हणून स्वार्थाने सेवा करणे योग्य नाही. सेवा ही कृपा मिळवण्याचे साधन नसून ती कृतज्ञतेची भावना आहे. आपण जे चांगले वाईट कर्म केले आहे त्याचे फळ मिळणारच, पण स्वामींच्या कृपेने त्याचा भार कमी होतो आणि अनुभवातून शिकायला मिळते. म्हणूनच स्वामींची कृपा मिळवण्यासाठी मन शुद्ध, नम्र आणि श्रद्धेने भरलेले असावे. स्वामींकडे सतत काही न मागता फक्त त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा. रोज स्वामींची जमेल तितकी सेवा करावी, नामस्मरण करावे आणि आपल्या कृतीमध्ये प्रामाणिक राहावे. आपला अहंकार, तक्रार किंवा हट्ट सोडून जे स्वामी करतील तेच योग्य असे मानावे. मनामध्ये स्वार्थ कमी आणि समर्पण जास्त झाले की स्वामींची कृपा आपोआप मिळू लागते. स्वामींचे नामस्मरण, सेवा, उपासना, आपले चांगले आचरण या गोष्टींनी पुढचे कर्म शुद्ध करावे. भूतकाळाचे कर्म स्वामींच्या कृपेने हलके होते आणि भविष्यातील कर्म त्यांच्या सेवेने शुद्ध होते. स्वामींची कृपा केवळ संरक्षण नाही तर आपल्या जीवनाची दिशा बदलणारी शक्ती आहे. कर्माचे फळ आपण टाळू शकत नाही, पण स्वामींच्या कृपेने त्याचे ओझे हलके होते. स्वामी आपल्याला वेदना नाही तर जे घडते आहे ते आपल्या भल्यासाठीच आहे अशी समज देतात. कर्माचा परिणाम टाळायचा नसतो तर तो समजून पार करायचा असतो. स्वामींची कृपा म्हणजे ईश्वरी ऊर्जा जी आपल्या अंतःकरणामध्ये शांतता आणि स्वीकार निर्माण करते. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चांगले आणि वाईट कर्मांचे परिणाम असतात. या परिणामांपासून कोणीही पूर्णपणे वाचू शकत नाही, पण स्वामींच्या कृपेने त्यांची तीव्रता नक्कीच कमी होते. कृपा आपल्याला दुःखातही धैर्य देते, चुकांमधून शिकण्याची समज देते आणि अहंकार नष्ट करते. जेव्हा आपण हेही स्वामींच्या इच्छेप्रमाणेच घडत आहे असे मानतो तेव्हा मन शांत राहते आणि दुःखाचे ओझे कमी होते. स्वामींच्या कृपेने आपली वृत्ती बदलते. राग, द्वेष आणि तक्रारी कमी होतात. आपण अधिक सहनशील, कृतज्ञ आणि समंजस होतो. हा बदलच आपले कर्म हलके करण्याचे गुपित आहे, कारण कर्म फक्त बाहेर घडत नाही तर ते मनाच्या प्रतिक्रियांमध्येही घडत असते. स्वामींची कृपा आपल्याला दुःखातही शांत ठेवते आणि चुकांमधून सुधारण्याची प्रेरणा देते. त्यामुळे जे फळ कठीण वाटले असते तेही सहजतेने स्वीकारता येते. त्यांच्या कृपेने आपण आपल्या कर्माचे ओझे न वाहता त्यातून ज्ञान मिळवू लागतो, शिकू लागतो. स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर प्रत्येक कर्मामध्ये नम्रता आणि प्रामाणिकपणा ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी कृपेने आपल्या कर्मांचा भार कसा हलका होतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.